आत्याबाई, तुम्ही माझ्या चांगल्या स्वभावाचा कायमच गैरफायदा घेतलाय। मला नको नको ते बोललात, टोमणे दिलेत, माझ्या मागं फुला आत्यांचं कान भरलं, माझ्या माहेरच्यांना सारखं नको नको ते बोललाय, माझा हात पिरगाळला, माझ्या अंगावर धावून आला। या सगळ्यासाठी तुम्ही सगळ्यांसमोर माझी माफी मागायची, तरच मी ही तक्रार मागे घेईन। मी माफी मागतेय तुझी, वाट बघ। अरे जे केलंच नाही त्याची काय माफी मागायची? ठीक आहे, राहा इथंच। मला माझी तक्रार मागं नाही घ्यायची। आई अगं नानी, अगं लई ताणून धरून नगस ना ग रंजे। अगं तू जर माफी मागितली तर काय बारक्या बापाची होणार आहेस काय ग? एकदाची माफी मागणी विषय संपून टाक की। म्हणजे लाली काय अगदी चुकीची वागलेली नाही, तुम्ही चूक केली आहेस की, ते काय नाही। ती हट्टी असली ना तरी तू बी आधीच केलंय, जरा माफी मागून टाक, चल घरी, बाकीचं घरी गेल्यावर बघू। छोटी आई, मला आईचं आप्पांचं दोघांचं म्हणणं पटतंय, आता माफी मागून टाक, पुढचं पुढे बघू की आपण। ठीक आहे। नाही, नुसती माफी मागून नाही चालणार। मग आता काय न घसू तुझ्या पुढं? हाच तुमचा स्वभाव आवडत नाही मला। ह्या स्वभावात तुम्ही बदल कराल अशी खात्री द्या। घरकामात सगळ्यांसोबत काम कराल, हातभार लावाल, सुनांना टोमणे मारायचे नाहीत, किचन मध्ये सारखं सारखं डोकावायचं नाही, जेवणात उगाचच खोट काढणार नाही आणि सुनांशी कायम चांगलंच वागाल। ह्या सगळ्याची तुम्ही मला खात्री द्या, द्या वचन। ठीक आहे, वचन देते मी। काम घरातली कामं करल आणि लाली बरोबर जे वागले त्याच्यासाठी माफी मागते तिची। आत्याबाई, माफ केलं मी तुम्हाला, पण आता दिलेला शब्द पाळा म्हणजे झालं। मी तक्रार मागे घ्यायला तयार आहे। मी साहेबांना बोलवून आलो। सर काय ठरलं का तुमचं? जामकर साहेब, मी माझी ह्यांच्या विरुद्ध जी तक्रार केली होती ती मागे घेते। सोडा माझ्या सासूबाईंना। लिहून द्या आणि सही करा। चले, ऐका, आत्ता सोडतोय, पुन्हा तक्रार आली तर फुलाबाई, चला बाय।